महाराष्ट्रात एक विचित्र योगायोग घडून येताना दिसतोय। ज्या दिवशी सोशल मीडियावर रोहित पवारांचे कौतुक सुरू होते, त्याच दिवशी सुप्रीम कोर्टातून एक जोरदार चपराक त्यांना बसली। एका बाजूला अजितदादा पवारांच्या निधनानंतर विमान अपघातातील पीडित कुटुंबियांसाठी दाखवलेली सहवेदना, शांत, संयमी आणि संवेदनशील राजकारणी अशी रोहित पवारांची प्रतिमा जनतेच्या मनात तयारच होत होती। आणि तेवढ्यात त्याच वेळेला दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणालं, हायकोर्टाने तुम्हाला मोठा घोटाळा करण्यापासून वाचवलं आहे, आमच्याकडून जास्त बोलून घेऊ नका। हा फक्त कायदेशीर निर्णय नाही, हा महाराष्ट्राच्या राजकारणातला लागलेला आरसा आहे। संपूर्ण प्रकरण समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। सगळ्यात पहिले जाणून घेऊया MCA म्हणजे काय आणि तिथं सत्ता कुणाची। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA फक्त क्रिकेटची संस्था नाही, तर राजकीय ताकदीचं केंद्र। इथूनच BCCI, इथूनच पैसा, इथूनच सत्तेचा प्रभाव असलेला दिसून येतो। अनेक वर्षापासून पवार कुटुंबाचं वर्चस्व MCA वर आहे। आधी शरद पवार, मग अजित पवार आणि आता नंतर रोहित पवार। पण सत्ता टिकवायची असेल तर फक्त लोकप्रियता पुरेशी नसतेच, मतं हवी असतात। आणि मतं कुणाकडे, तर सदस्यांकडे। MCA मध्ये एकूण 154 सदस्य आहेत, पण अचानक निवडणुकीच्या अवघ्या 2 महिन्याआधी ही संख्या थेट 571 वर सुमारे 400 आजीवन सदस्य, आणि तेही एकदमच। आणि सदस्य का वाढले, यापेक्षा ते कसे वाढले, कोणाच्या परवानगीने वाढले आणि कोणासाठी वाढले, हे जाणून घेणे देखील तितकंच महत्त्वाचं ठरत आहे। या 400 लोकांमध्ये रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे, स्वतःच्या कंपनीतील स्टाफ आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेले अनेक चेहरे आहेत। ही संघटनात्मक वाढ नाही, ही सत्तेची गणित आहे, असं विश्लेषकांचं मत आहे। आणि मग इथेच प्रवेश होतो माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा। केदार जाधव, अनंत माटे, लातूर जिल्हा क्रिकेट संघटना, SP कॉलेज पुणे या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं की हा प्रकार बेकायदेशीर आहे। सर्वसाधारण सभेची बैठक न घेता सदस्य संख्या वाढवणं नियमबाह्य ठरतं। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे निर्णय पवारांच्या विरोधात लागला। धर्मादाय आयुक्त स्पष्ट म्हणाले की 154 सदस्यांची बैठक न घेता 400 सदस्य वाढवणं बेकायदेशीर आहे। ही निवडणूक थांबवा असे आदेश देखील देण्यात आले। इथेच प्रश्न उभा राहतो, जर शरद पवार गटाची सत्ता असली असती तर असा निर्णय होणं शक्य होतं का? एवढं सगळं होऊन रोहित पवार शांत बसतील असं तर होणार नाही। ते थेट मुंबई हायकोर्टात धावत गेले, पण तिथेही धर्मादाय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवण्यात आला आणि ही याचिका फेटाळण्यात आली। पण तरीही पवार म्हणजे पवार, त्यांनी थेट सुप्रीम कोर्ट गाठलं। दिल्लीमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं खंडपीठ होतं। सुप्रीम कोर्टने मग चांगलंच झापलं। सुप्रीम कोर्टने बजावून सांगितलं की हायकोर्टाने तुम्हाला मोठा घोटाळा करण्यापासून रोखले आहे, आम्हाला जास्त बोलायला लावू नका, याचिका मागे घेता की आम्हीच डिसमिस करू। इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी मीडियाने सुप्रीम कोर्टाचे अनेक कठोर शब्द बातम्यांमधून वगळले होते। आणि का वगळले? भीती होती का, दबाव होता का, की त्यांना सवय झाली असं समजायचं? ही सगळी तर झाली एक बाजू, पण आता खरी गोष्ट, खरा ट्विस्ट सुरू होतो, तो पण योग्य टायमिंगवर। अजितदादा पवारांच्या निधनानंतर रोहित पवार सोशल मीडियावर कौतुकाचा विषय बनले होते। विमान अपघातातील पीडितांप्रती सहवेदना, संवेदनशील भाषणं, लोकांच्या मनात अजितदादांनंतर कामाचा माणूस म्हणून त्यांचे गुणगान होऊ लागले होते। आणि नेमकं त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाचा हा दणका बसला। जणू नियती म्हणतच होती, भावना वेगळी आणि कारभार वेगळा। इथे हा मुद्दा फक्त क्रिकेटचा नाही, हा मुद्दा लोकशाहीचा आहे। संस्था या खासगी मालमत्ता नाहीत, त्यांना वारसा म्हणून चालवता येत नाही। आज सुप्रीम कोर्ट थांबलं नसतं तर उद्या काय झालं असतं? सत्ता संवेदनशील असू शकते, पण ती पारदर्शकही हवी। प्रश्न एवढाच की रोहित पवार यातून धडा घेतील की सत्ता टिकवण्यासाठी नवे नवे मार्ग शोधत जातील? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे। कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता, तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार। 9545727107